मी गुरुनाथ कृष्णा देसाई, माजी आमदार मुंबई विलेपार्ले, अध्यक्ष ढेगवे ग्रामस्थ हितवद संघ मुंबई या संस्थेचा मी गेली 10 वर्ष अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। माझी संस्था गेली 71 वर्ष जुनी असून या संस्थेला 1949 साली स्थापन होऊन ही संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश एकच होता की गावचा विकास होणं या दृष्टिकोनातून संस्था स्थापन झाली। माझ्या संस्थेमध्ये सरचिटणीस उल्हास देसाई, खजिनदार नितीन शांताराम देसाई, बाळा केळकर, किशोर देसाई ही कार्यरत असणारी माझी सहकारी, या सहकार्यांमुळे ही संस्था आज माझ्याबरोबर काम करत आहे आणि चांगल्या तऱ्हेने काम करत आहे। मला सांगायला इतका आनंद होतो, या संस्थेमुळे गावाला आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळालं। आनंद या गोष्टीचा सावंतवाडी तालुक्यातील मुंबईतील ढेगवे ग्रामस्थ हितवद संघाने पेनाकूर रॉक्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ऑनलाईन काव्य स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून विशेष करून कोकण गोवा विभागातून अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल ढेगवे ग्रामस्थ हितवद संघ मुंबई या संस्थेच्या वतीने मी सर्व संबंधितांचे विशेष आभार मानत आहे। लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील होतकरू कवींच्या सुप्त कला गुणांना नाव देण्यासाठी हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला होता। त्यामुळे सदर स्पर्धा संस्थेने दिनांक 27 ते 12 जुलै या कालावधीत पहिल्यांदाच आयोजित केली होती। ही स्वरचित कविता 3 ते 7 मिनिटांची चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ क्लिप पाठविण्यात आवाहन केले होते। त्या आव्हानाला जवळपास 270 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचा निकाल 2 ऑगस्ट 2020 रोजी कवी, लेखक, दिग्दर्शक माननीय अभय पै हे संस्थेच्या वतीनं निकाल जाहीर करतील असे मी जाहीर करीत आहे। या स्पर्धेकरिता प्रमुख मार्गदर्शक लाभलेले समाजसेवक माननीय प्रसाद प्रभू यांचेही आहे। संस्थेच्या वतीनं त्यांचेही आभार मानत आहे। या स्पर्धेकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी प्रसिद्धी देऊन चांगल्या तऱ्हेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानत आहे। शिवाय तसेच पेनाकूर रॉक्स या संस्थेचे माननीय जयेश चांदे, संस्थेचे युवा कार्यकर्ते श्री कवी ओमकार देसाई यांचेही फार मोलाचे सहकार्य संस्थेला लाभले आहे। त्यामुळे त्यांचे स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे विशेष आभार मानत आहे। या स्पर्धेकरिता विशेष आयोजन केले संस्थेचे आधारस्तंभ तथा ग्रंथमित्र उल्हास देसाई यांचेही फार मोलाचे सहकार्य लाभले। या ऑनलाईन स्पर्धेत भाग घेऊन यशस्वी झालेल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांचे मी खरोखरच मनापासून अभिनंदन करत आहे। विजेत्या स्पर्धकांचे व भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे मी कौतुक करतो। पारितोषिक लवकरच प्रदान करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। मस्त। नमस्कार। ढेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई प्रायोजित आणि प्रेरणांकुर रॉक्स आयोजित ऑनलाईन काव्य स्पर्धेचं मी प्रसाद प्रभू मार्गदर्शक या नात्याने ढेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई चे परीक्षक, लेखक, कवी आणि दिग्दर्शक श्री अभय पै सर, आयोजक श्री जयेश चांदे, ओमकार देसाई आणि स्पर्धकांचे मी आभार मानतो। या स्पर्धेने शक्य तितकं चांगला दर्जा राखण्याचा प्रयत्न केलेला आहे। या स्पर्धेतील कविता, चांगल्या प्रकारचे दर्जेदार कविता ऐकण्याचं भाग्य प्रेक्षकांना कवी आणि कवयित्रीने दिलेले आहे। या ऑनलाईन काव्य स्पर्धेचा निकाल काहीही असो, पण या स्पर्धेतील सर्व स्पर्धक आमच्यासाठी विजयी आहेत। या स्पर्धेबद्दल
या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्हाला काही लिहायचं असेल, तुम्हाला काही वाटत असेल लिहावंसं, तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आमच्या या चॅनलला असंच तुमचं सहकार्य, आशीर्वाद लाभो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई आणि प्रेरणांकुर रॉक्स आयोजित काव्य वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षक या नात्यानं मी आपल्याशी सुसंवाद साधत आहे. अत्यंत सशक्त अशी ही स्पर्धा मला परीक्षक या नात्यानं अनुभवायला मिळाली. एकूण 20 व्हिडिओज म्हणजे आपण जे कविता सादर करून ऑनलाईन पाठवलेले होते ते व्हिडिओज आम्हाला प्राप्त झाले होते आणि त्या सगळ्या कवितांचं त्या छानपैकी ऐकून चिंतन मनन करून आणि त्या सगळ्याचा सर्वांगीण विचार करून त्यातली काव्यात्मकता, विषय, आशय, मांडणी, सादरीकरण, आत्मविश्वास हा निकाल या ठिकाणी मी जाहीर करणार आहे. पण तत्पूर्वी आपणाशी थोडंसं हितगुज करावं असं मला वाटतं. मित्रांनो, कविता सादर करणं किंवा काव्य वाचन स्पर्धेमध्ये आपण सहभागी ज्यावेळेला होतो, एक पहिली गोष्ट लक्षात घ्यायची असते की मित्रांनो, कविता सादर करणे म्हणजे अभिनय नव्हे, कारण कविता ही अभिव्यक्ती आहे. तर अभिनय आणि अभिव्यक्ती याच्यामधला फरक आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवा असं मला वाटतं. कारण मुळात लेखन जे आहे हे कधी ठरवून होत नाही, तर आपल्या अंतरातून वास्तव असं भावनिक विचार ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला लेखन होतं. मग ते कवितेचं असेल, एखाद्या कथेचं असेल, लेखाचं असेल. मुळात कविता म्हणजे काय? विल्यम वर्ड्सवर्थ असं म्हणतो की पोएट्री इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्युलिटी. मुळात असं आहे की कविता म्हणजे तुमच्या आंतरिक भावनांचा एक ओव्हरफ्लो आहे, पण तो एका छान विशिष्ट शब्दबद्ध पद्धतीनं ज्यावेळेला आकारास येतो त्याच वेळेला कविता जन्माला येते. मुळात कवितेचा जन्म हा काळजातून होतो आणि जी काळजावरती आपली छटा उमवते आणि काळजामध्ये विराजते ती कविता. कसं आहे मित्रांनो की 100 शब्दांचा अर्थ अगदी एका ओळीमध्ये सांगून जाते ना, ती कविता. म्हणजे तुमच्या मूक मनाचे संवाद जे आहेत ते तुमच्या अंतरातून पाझरत असतात, ती कविता. जुळजुळ वाहणाऱ्या झऱ्याचा मंजूळ आवाज, कविता. बघा ना मित्रांनो की झाडावरती जेव्हा फूल येतं आणि ते फूल उमलतं त्याचा आवाज होत नाही, पण त्याचं सुंदर दिसणं आणि त्याचा सुवास ही कविता. मुळात मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे, कारण मी या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक स्पर्धांचं परीक्षण करतोय, अवलोकन करतोय आणि मी पाहतोय. तर मुळात मित्रांनो, कविता ही साधी सोपी गोष्ट नाहीये. ती वाचन, चिंतन, मनन, अवलोकन, अनुभव, अनुभूती या सगळ्याचा परिपाक आहे. त्यामुळे कवितेला तुम्ही हलक्यात घेऊ नका, सहज गंमत म्हणून त्या कवितेला घेऊ नका. केशवसूत म्हणतात ना की कविता ही आकाशाची वीज आहे, ती हातात पकडायची असेल तर जळून खाक होण्याची तयारी पाहिजे. आणखीन एक मला सगळ्यांना सांगायचं आहे की मित्रांनो, मी आता गेले काही दिवस बघतोय तर बऱ्याचदा आत्मस्तुतीमध्ये कवी फार समाधानी आहे. नाही मित्रांनो, कविता ही स्तुतीसाठी कधीच नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे त्यासाठी तुम्हाला अनेक साहित्यिक, नामवंत साहित्यिक या मराठी साहित्यामध्ये, हिंदी, उर्दू साहित्यामध्ये आहेत, त्यांचं वाचन केलं पाहिजे. त्यांनी कशा प्रकारे आपले विचार मांडले ते पाहिलं पाहिजे. आणि मुळात मला एक म्हणायचं आहे की कवितेच्या आहारी जाऊ नका रे. कवितेला जपा, तिला समृद्ध करा. माझं हे विधान कदाचित काही लोकांना खटकण्याची शक्यता आहे, पण माझा नाईलाज आहे की कधी कधी असा प्रश्न पडतो की कविता खरंच समृद्ध आहे
की तिला सूज आली आहे. नाही मित्रांनो, कवितेला समृद्ध करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनीच झटलं पाहिजे आणि त्यासाठी कवितेला आपलीसी केली पाहिजे. तिला कधीही स्तुतीच्या आहारी जाऊ देऊ नका. स्वतःला कवी म्हणून घेतला की तुमच्यातला कवी संपतो. कारण खरा रसिक हा खूप चांगला कवी असतो आणि खूप चांगला कवी हा खरा रसिक असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. सगळ्या सहभागी कवींचं मी पहिली गोष्ट म्हणजे मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो त्यांचं मनापासून की त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कारण मला सहभाग घेणं ही सुद्धा फार महत्त्वाची बाब आहे. बक्षीस शेवटी जे आम्हाला बक्षिसं काढायला सांगितली ती बक्षिसं मी इथे काढलेली आहेत. पण बक्षीस मिळतेच हीच कविता खूप चांगली असते असं नाही. मला याच्यात असं काही ठिकाणी जाणवलं की काहींच्या कविता खूप चांगल्या होत्या, त्या सादरीकरणामध्ये फसल्या. काहींच्या कविता साध्या सोप्या होत्या पण त्या मनाला भावून गेल्या कारण त्यांचं सादरीकरण उत्तम होतं. पण या स्पर्धेमध्ये खरं तर उत्तेजनार्थ पारितोषिक नव्हतं आणि त्यासाठी फक्त मला असं वाटतं की प्रेक्षक पसंती ही एक कॅटेगरी या प्रेरणांकुरने निवडलेली आहे. आणि माझ्या मते त्याच्यामध्ये काही उत्तेजनार्थ कविता होत्या पण मला असं वाटतं त्या उत्तेजनार्थ कवितांमधूनच कदाचित प्रेक्षकांनी आपल्या प्रेक्षक पद्धती कविता ही निवडली असावी. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा. फक्त एकच सांगेन शुभेच्छा देताना की खूप खूप आणि खूप वाचा आणि कमी लिहा, विचार करून लिहा. तत्पूर्वी निकाल जाहीर करण्यापूर्वी एक छोटीशी कविता मी आपल्या सगळ्यांसाठी सादर करतो आणि मग आपण निकालाकडे वळूया. कवितेचं शीर्षक आहे सखी ऋतुमती. सखी ऋतुमती. शिवलिंग म्हणजे काय ग सखे? शिवलिंग म्हणजे काय ग सखे? शिवपार्वतीच्या समागमाचं दृश्य स्वरूप म्हणे. शिवपार्वतीच्या समागमाचं दृश्य स्वरूप म्हणे. यातूनच जगरहाटीची निर्मिती होते असे म्हणतात. यातूनच जगरहाटीची निर्मिती होते असे म्हणतात. मग सेक्स्युअल इंटरकोर्सच्या प्रतीकावर नाक रगडणारे, मग सेक्स्युअल इंटरकोर्सच्या प्रतीकावर नाक रगडणारे साले सेक्सबद्दल बोलताना हवा गेलेल्या कंडमच्या फुग्यासारखे पुचाट का होतात? साले सेक्सबद्दल बोलताना हवा गेलेल्या कंडमच्या फुग्यासारखे पुचाट का होतात? प्रश्न त्यांच्या संकुचितपणाचा नाही. प्रश्न त्यांच्या संकुचितपणाचा नाही, प्रजोत्पादनाचा आहे. कारण ही ताकद स्त्रीला मिळते जेव्हा ती ऋतुस्रावा होते. कारण ही ताकद स्त्रीला मिळते जेव्हा ती ऋतुस्रावा होते. मग पार्वतीला ही पाळी येतच असणार की. मग पार्वतीला ही पाळी येतच असणार की. मग ती बसत असेल का 5 दिवस कोपऱ्यात तांब्या उपडा करून? मग ती बसत असेल का 5 दिवस कोपऱ्यात तांब्या उपडा करून? पूर्वी तूही बसायची सखे अशीच कोनाड्यात. पूर्वी तूही बसायची सखे अशीच कोनाड्यात. त्याआधी कसे फुलपाखरासारखे बागडायचो नाही आपण? त्याआधी कसे फुलपाखरासारखे बागडायचो नाही आपण? सखे तुझ्या कमरेभोवती घातलेल्या, सखे तुझ्या कमरेभोवती मी घातलेल्या हातांच्या घट्ट पण बालिश विळख्यानंतर कोणीतरी घसा पाडून खेकसलं होतं. सोड तिला, शिवू नकोस. सखे तुझ्या कमरेभोवती मी घातलेल्या घट्ट पण बालिश विळख्यानंतर कोणीतरी घसा फाडून खेकसलं होतं. सोड तिला, शिवू नकोस. पण का? पण का या माझ्या बाळभूत प्रश्नाचं उत्तर होतं तिला कावळा शिवलाय. पण का या माझ्या बाळभूत प्रश्नाचं उत्तर होतं तिला कावळा शिवलाय. त्या क्षणी सखे मला जगातल्या सगळ्या कावळ्यांना ठार मारून टाकावं असं वाटलं होतं. त्या क्षणी सखे मला जगातल्या सगळ्या कावळ्यांना
ठार मारून टाकावं असं वाटलं होतं, कारण एका निरागस फुलपाखराला मी कोशात जाताना पाहिलं होतं. कारण एका निरागस फुलपाखराला मी कोशात जाताना पाहिलं होतं. पुढे अनेक पावसाळे गेले डोक्यावरून, पुढे अनेक पावसाळे गेले डोक्यावरून, आणि हे कोश अधिकच घट्ट होत गेले. तुला माहित आहे सखे, आपली पृथ्वी ही ऋतुमती होतेच की. तुला ठाऊक आहे सखे, आपली पृथ्वी ही ऋतुमतीच होतेच की. अगं, पहिल्या पावसात जेव्हा तिच्या अंगावरून लाल भडक हिरव्या काळ्या रंगाचे ओघळ दुथडी भरून वाहतात ना, तेव्हाच तिला नाणं आलं असं म्हणतात सारे. जेव्हा तिच्या अंगावरून लाल भडक हिरव्या काळ्या रंगाचे ओघळ दुथडी भरून वाहतात ना, तेव्हाच तिला नाणं आलं असं म्हणतात सारे. आणि खरंच सृष्टीच्या नव्या कोमांना जन्म देते ती, आणि खरंच सृष्टीच्या नव्या कोमांना जन्म देते ती. मग अशा पावित्र्याला विटाळ म्हणताना सखे जीभ कशी झडत नाही त्या नालायकांची. मग खरंच अशा पावित्र्याला विटाळ म्हणताना सखे जीभ कशी झडत नाही त्या नालायकांची. सखे नुकताच शनी शिंगणापूरला एका विज्ञानवादी धाडसी तरुणीने शनी चौथऱ्यावर दर्शन घेतलं. सखे नुकतंच शनी शिंगणापूरला एका विज्ञानवादी धाडसी तरुणीने शनी चौथऱ्यावर दर्शन घेतलं, तथाकथित धर्म मार्तंडांना फाट्यावर मारून. तथाकथित धर्म मार्तंडांना फाट्यावर मारून. आणि कोशातून बाहेर पडलेल्या माझ्या सखीला पाहिलं मी, आणि कोशातून बाहेर पडलेल्या माझ्या सखीला पाहिलं मी. सखे, आता मला सांग, शनिदेव, महादेव, दुर्गा आणि 33 कोटी देव. सखे, आता मला सांग, शनिदेव, महादेव, दुर्गा आणि तथाकथित 33 कोटी देव एकत्र येतील का विचार विनिमय करायला? सखे, मला सांग, आता शनिदेव, महादेव, दुर्गा आणि तथाकथित 33 कोटी देव एकत्र येतील का विचार विनिमय करायला? कारण माणूस तर विचार करण्याच्या पलीकडे गेलाय. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण निकालाकडे वळूया. सर्वप्रथम मी जाहीर करतोय प्रेक्षक पसंतीचं पारितोषिक पटकावलेलं आहे सुप्रिया हळवे यांनी. प्रेक्षक पसंती सुप्रिया हळवे. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे हेमंत बारटक्के यांना. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे हेमंत बारटक्के यांना. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे अक्षय इळके यांनी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे अक्षय इळके यांना. आणि आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे वृषभ बोरीकर यांना. या पुन्हा एकदा सांगतो, प्रेक्षक पसंती सुप्रिया हळवे, तृतीय क्रमांक हेमंत बारटक्के, द्वितीय क्रमांक अक्षय इळके आणि प्रथम क्रमांक वृषभ बोरीकर. या चारही विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या सर्व स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. ज्या काही छोट्या मोठ्या सुधारणा करायच्या ते तुम्ही निश्चित हे सगळं ऐकल्यानंतर करालच, मला खात्री आहे. पुन्हा एकदा सांगतो, खूप वाचा आणि कमी लिहा. आणि जर आपल्याला काहीही साहित्यविषयक, कलाक्षेत्राविषयी, अभिनय, नाट्य दिग्दर्शन मी स्वतः करतो, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला कधीही काहीही मदत लागली, कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं तरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी निश्चितपणे उपलब्ध असेल. माझा नंबर आहे 9768189315. 9768189315 या नंबरवरती आपण केव्हाही कधीही आपल्या साहित्यविषयक, कलाक्षेत्राविषयक, नाट्यकलाविषयक ज्या काही आपल्या अडचणी असतील किंवा समस्या असतील किंवा आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल
तर जरूर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. मी निश्चितपणे आपल्यासाठी उपलब्ध असेल. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि मला या ठिकाणी परीक्षक म्हणून संधी दिल्याबद्दल देगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ मुंबई आणि प्रेरणांकुर रॉक्स या दोन्हीही संस्थांचे मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.